मी खरं तर माझ्या मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो. मी एक सामान्य गोरगरीब कुटुंबामधला एक साधारणतः तरुण आहे. मला कसल्याच प्रकारची माझं स्वार्थ नाहीये. मी राजकारणामध्ये यासाठी आलोय कारण की मी त्या गोष्टी जगतोय, त्या गोष्टी मी झेलल्यात आणि त्या गोष्टी माझ्या पुढच्या पिढीच्या तरुणांपर्यंत जावं नये त्याच्यामुळे माझा मी प्रयत्न करतोय. बदलापूर शहर एक उभरतं शहर आहे. आपण जर आज एकत्रित आलो, आपण जर आज निश्चय केला, आपण जर या सत्ताधाऱ्यांचे कायापालट करून माझ्यासारख्या सामान्य गोरगरीब कुटुंबातील लोकांना जर संधी दिली तर नक्कीच बदलापूर शहर येणाऱ्या काळामध्ये फक्त आपला राज्य तरी पूर्ण देशामधला सर्वश्रेष्ठ शहर म्हणून आपण याला निर्माण करू. आणि ज्या काही मूळ सुविधा आहेत आपल्या, मी पुन्हा एकदा सांगतो की मी राजकारण यासाठी आलोय कारण की मी अनेक लोकांना माझ्या कुटुंबातल्या असो किंवा मित्रपरिवार अनेक लोकांना कोरोना काळाच्या अगोदर लोकांना गमावलंय कारण की इथे कोणत्याच प्रकारचे इथे उपचार इथे हॉस्पिटल कशा प्रकारचे नाहीत. इकडे म्हणजे आपण गोरगरिबांसाठी इथं आपली दुनियाच नाहीये. त्याच्यामुळे मला सर्वप्रथम त्यांच्यासाठी काम करायचं की ज्यांच्या घरामध्ये त्या लोकांना उपचाराची गरज असेल, त्यांना त्याचबरोबर रोजगाराची गरज असेल, त्या शिक्षणाची गरज असेल, त्या सगळ्यांसाठी मी काम करणार आहे. आणि काही झालं तरी मला ह्यांनी अनेक वेळा मला दाबण्याचा प्रयत्न केला, माझ्यासारख्या तरुणांना ह्यांनी साईडला करण्याचा प्रयत्न केला, परंतु मी आजपर्यंत इथं उभा आहे. मला जे लोक म्हणजे ओळखत असाल त्यांना माहिती आहे कशा प्रकारचे संकट माझ्यावरती आणले गेले होते, कशा प्रकारचा माझं एक चुकीचं प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, मला दाबण्याचा, मला व्हाईट वॉश करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना हे माहिती नाहीये की वैभव सदा फुले हा छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समोर घेऊन चालणारा व्यक्ती आहे. त्याच्यामुळे माझ्यासमोर कितीही संकट आली तर मी माझ्या डोळ्यासमोर फक्त दोन महापुरुष ठेवतो ज्यांनी त्यांच्या छत्रपती शिवरायांनी मुघल साम्राज्याला इथून हद्दपार केल्याची क्षमता त्यांच्यामध्ये होते. आणि बाबासाहेबांनी ही जी म्हणतो ना आपण एक मनोवाद विचारधारा आहे ह्याला देशातून हद्दपार केला. त्याच्यामुळे दोन महापुरुषी लढाई लढल्या आणि लढाई जिंकलेले व्यक्तिमत्व आहेत. त्याच्यामुळे त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवतो. आणि मला एवढं माहिती आहे की जे जे लोक खऱ्या अर्थाने बदलापूरमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतात ते लोक नक्कीच मला साथ देतील आणि येणारा काळ हा इकडच्या युवकांचा असेल, हा आपल्या सर्वांचा असेल. धन्यवाद.